पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याकडे आपण वळतो. बॉल जिंकला, एकदम बॉल सुटला आहे. आता क्षेत्ररक्षण स्वीकारलं गणेशन 11 संघाला मात्र तर शशी जाधव यांच्यासाठी मात्र प्राईज आता कॅश प्राईज 1000 रुपयांचं. आदरणीय दीपक चव्हाण सर यांच्या माध्यमातून मात्र हे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तुर्तास अनुसंधान जर आपण विचार केला तर मात्र कशी सुटते त्यावेळेला मात्र जोरदार फटका लगावण्याप्रमाणे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संधी होती दिल्याची, परंतु ही संधी माहिती केली. हॅलो थोडं एक जगा लांब आहे, लांब बसते का जवळ बसते तर? हां हां जरा लेडीज नाश्ता घ्यायचं नव्हतं ना, मग आता थांबायचं ना, नाश्ता घ्यायचं नव्हतं, जरा थांबायचं. काय म्हणते बघायचं ना, कुठली म्हणते का नाही. का असं करते का बोललं तर पाहिजे हां काय म्हणते काय तर ते मला समजून घ्यायचं. कोण समजून घ्यायचं असं आपलं कोण समजून घ्यायला मागतच नाही आहे, असं झालं. तिथं राहायचंच का आपल्याला वेगळं, त्याचं म्हणणं नाही हां जाऊ दे जा तू बघू शकतो मग एवढं खाया तू काय केलं काय केलं. बाहेर भेटत खरं तर आणि त्याचा कौल ज्यावेळेला तुम्ही जिंकता प्रथम क्षेत्ररक्षण करायला तर दिल्या घेता त्यावेळेला मात्र गोलंदाजी तुमची अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती होणं गरजेचं आहे. दोन्ही सामन्यांमध्ये यावेळेला मात्र स्टँडर्ड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका कमालीचा टायमिंग आहे. फटक्यामध्ये बाहेर मिळाले कुठेही सलामीचे फलंदाज आपण पाहिजे अमर आणि अमरच्या बॅटमधून आपल्याला षटकार बाहेर मिळाला आहे. खरं तर खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. आउटसाईडचा उत्तर गेलो होता. पण आणखीन एक धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला पहिल्या षटकाचा वर्ग घ्यायचा आणि षटक समाप्त झालं. 6 चेंडू झाले. पाचवा डॉट होता 6च्या अगोदरचा वन डॉट होता मग मी संपूर्ण षटक सांगतोय. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, 6 आणि शेवटच्या चेंडूवर लेग. 6 चेंडू झाले. एकूण धावा आहे धाव फलकावर 13.
फक्त पहिल्या षटकाच्या समाप्त्या केल्या 13. एक चांगली सुरुवात आजपासून सुरुवात खरं तर जियाऊन भारताचा जिंकला त्यांच्या संकल्पनेनुसार हा संघाकडे या ठिकाणी पाहतोय आणि अगदी त्याच वेळेला नितेश माने यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली येणाऱ्या इतर बॉईज हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगले संघ भागाने दोन्ही संघांची इथे पाहायला मिळते. परंतु सुरुवात गोलंदाज अजी आणखीन एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या फेरीतील तिसरा संघाकडे आपण लढला होता. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न सगळ्यांचा दुसरा चेंडू मात्र अबांतर आलाय. काही वर्षांपासून क्रिकेटमध्ये देखील पावसाळी बदल क्रिकेट स्पर्धा होऊ शकते का आखली गेली. आणि त्यानंतर मागील काही वर्षांपूर्वी बायांना त्या ठिकाणी रचना केला की फक्त पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करायची नाही तर त्याचबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबवायचे आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये शेकडोच्या संख्येने झाडांची लागवड या ठिकाणी केली जाते. फक्त वृक्षारोपण केलं जात नाही तर त्या वृक्षांचं संगोपन देखील हे वैशिष्ट्य षटकातील तिसरा आवडता चेंडू करताना मात्र अबायत करण्याची संधी 3 अबांतर चेंडू आतापर्यंत आधीनं फेकले. पहिल्या षटकाचा जर विचार केला 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होते. या षटकामध्ये आतापर्यंत 3 अबांतर चेंडू फेकले गेले. वापर काही नाही पुढे पहिला संघ वगळता दोनही संघांमध्ये आयोजित केली पावसाळी रबरबॉल क्रिकेटची त्यामध्ये अतिशय प्रतिभावान खेळाडू आपल्याला याच रबरबॉल फॉर्मॅटमध्ये सुरत या खेळाची नवा रुपाला येताना गतवर्षी आणि आणि आणखी असे बरेचसे खेळाडू आहेत. दीपसिंग हे नाव देखील या यादीमध्ये नक्कीच संदीप नेगी या खेळाडूचा देखील सातत्याने उल्लेख होतो. तर तुमचा सगळं पुन्हा एकदा संघांकडे वळूया. गोलंदाज आहेत थोडासा मी म्हणेन लावून नाम ॲक्शन गोलंदाजी
तुमचे हँड एकदम मोठे पट्टे येत असतात त्यावेळेला मात्र तुम्हाला संयमाने क्लिअर निकालावरती करावं लागतं. तर आणखीन एक अवांतर चेंडू पण अवांतर चेंडूंची संख्या जर आपण पाहिजे तर या सामन्यामध्ये सर्वाधिक अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. हवे जोरदार फटका परंतु जो आपण हवेमध्ये हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट मोठमोठ्या भागांचा यशस्वी प्रयत्न करताना आपण पाहिलं संघांना आउटसाईडला पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही आहे तरीही फलंदाजांचा जर आपण विचार केला तिथे मात्र पंचांचा इशारा आहे इट्स वन शॉट आतमध्ये तुमचा बॅट नाही बरोबर तर एकूण धावसंख्या आपण पाहतो आहोत 24-24. त्याला टाईम जास्त घेतला जातो जितेश. यावेळेला दोनही सलामीचा फलंदाज जर आपण विचार केला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कराल तर मात्र यशस्वी गोलंदाजी तुम्ही करू शकता हे दर्शवत आहे. यावेळेला आउटसाईडला खरं तर आउटफील्ड थोडंसं स्लो आहे पण साजिदसाठी इथे मात्र सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार उदय पवार यांच्याकडून अर्थातच एस के सामने यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचा लागला. तर 3 षटकांचा वाजवी काय संपलाय 25 धावा धावफलकावरती आल्या 8.33 ही सरासरी आतापर्यंत करिश्मा 11 संघानं राखली आहे. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की धावांचा पाऊस आणि पावसामध्ये जाणाऱ्या धावा तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज दीप सिंग ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला की या फॉर्मॅटमध्ये फलंदाजीमध्ये विशेष करतो स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर साजिद स्ट्रायकिंग एंडला परंतु दीप सिंगचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटक हाताळत असताना पहिल्या 3 आघाडीच्या गोलंदाजांना दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. गोलंदाजी 501 रुपयाचा पारितोषिक एस के साऊंड साजिदसाठी. आपल्याला आउटसाईडचा ऑप्शनचा चेंडू स्नॅक करण्याचा प्रयत्न इट्स अ वाईट बॉल 1+1 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र 28 धावा धावफलकावरती 28 रन्सचा स्कोर आहे. इथून देखील सध्या आहे परंतु आता साजिद नॉन स्ट्रायकिंग फील्ड आहे. मार यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती येतं. आपण पाहिला की जिथे 2 धावा गेल्या थोडीशी खराब चेंडूची धाव देखील काढली.
तर या ठिकाणी साजिदसाठी मात्र सुवर्ण संधी. आणखीन एक डॉट बॉल. एकूणच विचार केला तर नवा धावफलकावरती 31 परंतु अजूनही शेवटचे 2 चेंडू शिकतो. माफ करा. आणि इथे कदाचित धावकाच्या स्वरूपामध्ये विकेट गमावून घेतला येस रमेश फलंदाज बाद आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. माफ करा. यावेळेला मात्र जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न. चित्रक्षक स्वतः 3 खाली येत आहे. चला विनंती असेल डीजी माऊली आणि रणजित कसेवाडी. रणजित कट्टे डीजे किंग वर्सेस डीजी नाहीये संपली बॅटरी ती.
तो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इगल बॉईज विरुद्ध करिश्मा 11 दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. संदीप नेगी आणि दीप सिंग ही सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला दीप सिंग, स्ट्रायकिंग एंडला संदीप नेगी. मात्र नो चेंडू होता. खरं तर पिचिंग जर आपण पाहिली तर विकेट एरिया आहे त्याच्या वेळेला चेंडू पिचिंग होईल तो चेंडू नो करार केला जाईल आणि या अनुषंगाने इथं मात्र पक्षाने नो चेंडू करार केला. एसटी रक्षकाला चेंडू चकावतोय. खरं तर पण चेंडूचा पक्षाचा इशारा देखील या ठिकाणी आलाय. 5 बॉल 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. माहित नाही मला कोणाच्या काय माहित नाही होती दिली कुठे आहे हे सिंबावालीच आहे ना विचारून वापस द्या. आणखीन एक वाहतक चेंडू या ठिकाणी फक्त घोषित करत असताना कसा दबाव आहे. यावेळेला फटका खरं तर क्षेत्ररक्षक ऐनात होता या फटक्यासाठी. खेळ राहिला आहे. एक डाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होईल होता. मोठा पत्करणं गरजेचं नाहीये. लक्ष फार मोठं नाही. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख करतो करायचा दरवर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धेला आपल्याला एक नवीन स्टार खेळाडू दिला. प्रत्येक एका हंगामामध्ये आपल्याला मात्र जोरकस प्रहार दीप सिंगच्या बॅटमधून त्याचा आपण उल्लेख करत होतो की या खेळाडूला प्रभावित करणारा खेळ आपल्या संघासाठी दरवर्षीच्या दीपच्या बॅटमधून षटकार आलाय. याही वेळेला जोरकस प्रहार. खरं तर गोलंदाज थोडासा ऑफ बॅलन्स आणि सीमा रेषेच्या मध्ये 6 धाबांचा दोन बॅक टू बॅक सिक्सेसला दीप सिंगने मात्र आपली उपयुक्तता या मैदानावरती साकारली आणि त्याचा सातत्यानं आपण उल्लेख करत होतो. इगल बॉईज संघ म्हणा किंवा इगल सायक्लोपा म्हणा या दोनही संघामधून खेळाडू सातत्यानं आपल्याला या मैदानावरती पावसाळी डबल बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतो की ज्या प्रकारचा खेळ आहे. हा देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. परंतु 2 षटकार दीपच्या बॅटमधून आल्यानंतर खरं तर या प्रकारच्या फटक्याची गरज आहे. सॉरी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मनोज खानावकर स्मृती चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि यावेळेला मात्र आणखीन एक जोरकस प्रहार संदीप नेगीच्या बॅटमधून यावेळेला मात्र येतोय दमदार षटकार. विचार केला यावेळेला मात्र चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. मोठा फटका भारत जरूर दर्शवला गेला. या एकेरी स्वरूपाच्या धावेच्या संघाची संख्या मात्र आपण धाव करतो 25 पारवर 25 रन्स ऑफ द स्कोर कार्ड.
त्या ठिकाणी नक्कीच झालं आहे. आणि जणू या 3 षटकांना सामना पूर्णपणे आपल्या आवाक्यामध्ये आणलाय की काय यावेळेला टूल्सचा खूप चांगल्या पद्धतीचा वापर पूर्णपणे बॉडी वेट तिथून मात्र मोठा फटका देण्याचा माणूस तिथे दर्शवला गेला. तर रणजित कट्टे डीजी किंग्स 11 विरुद्ध सुपर डीजी माऊली या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील संहिता सामना त्या ठिकाणी नक्कीच खेळवला जाईल. खेळाडूंना विनंती आहे नाणेफेक जिंकणारा संघ निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा आणि हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. इंच ऑफ पेस फिंगर्स रोल केल्या गेल्या अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजाच्या शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे आणि दीपच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त एका फटक्याचा. तो फटका दीपसिंगच्या बॅटमधून येणार का? होय, यावेळेला मात्र येतोय दीपसिंगच्या बॅटमधून. हाय अँड हँडसम धावसंख्येची बरोबरी. अजूनही एका धावेची गरज आहे म्हणजे कदाचित आणखीन एक षटकार लगावण्याची संधी दीपसिंगला. त्याला सुपर डीजी पावली टॉस जिंकणारा संघ आहे त्यामुळे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे मोठा फटका खेळण्याचा मानस होता. बॉल तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि कदाचित सामना फिनिश काढायची संधी आता संदीप सिंगला मिळते. धावसंख्येची बरोबरी झाली आहे म्हणजे एका धावेची गरज. शेवटच्या 12 चेंडूवाडी एका धावेची. 12 बॉल 1 रन रिक्वायर्ड. रणजित कट्टे डीजी किंग्स 11 आणि सुपर डीजी माऊली या दोन संघादरम्यान यापुढील